लाडक्या बहिणींसाठी नवीन नियम आलेले आहेत। तर लाडक्या बहिणींना आता नवीन नियम, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबरही आहे या व्हिडिओत आणि लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी देखील आहे। म्हणजेच एक व्हिडिओ तीन माहिती, त्या तीनही माहिती आहेत लाडक्या बहिणींसाठी। कुठले नवीन नियम आलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी, तसेच लाडक्या बहिणींसाठी कुठली आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे आणि लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी कोणती आहे, हे सर्वच पाहणार आहोत आपण या एकाच व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओवर आल्याच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर हाय हॅलो नमस्कार, मी रीमा, माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन मुद्दे मांडणार आहे, तीन मुद्दे सांगणार आहे। तर सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे नवीन नियम, लाडकी बहीण योजनेमध्ये आलेले नवीन नियम कुठले, कारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे। कुठले नियम बदललेले आहेत, कुठले नवीन नियम आलेले आहेत, हे लाडक्या बहिणींना माहिती असणं गरजेचं आहे। म्हणूनच आधी तुम्हाला सांगणार आहे नवीन नियम कोणते आलेले आहेत। तर त्यातला सर्वात पहिला नियम आहे, आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता तिसऱ्या आठवड्यात मिळणार। म्हणजेच लाडक्या बहिणींना जो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो हप्ता मिळतो दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजे 20 ते 21 तारखेच्या नंतर मिळणार आहे। त्यानंतर लाडकीचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही, त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्डही आता तपासले जाणार आहेत। म्हणजे ज्या ज्या बहिणी आहेत, ज्या ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत, त्या बहिणींच्या कुटुंबात जरी कोण इन्कम टॅक्स भरत असेल तर त्याचे रेकॉर्ड देखील आता तपासले जाणार आहे। आणि जर का कुटुंबातील एकूण उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर लगेचच अशा बहिणींना योजनेतून बाद करण्यात येणार आहे। जर त्यांना आढळलं की लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर अशा सर्व लाडक्या बहिणींना लगेचच या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना दरवर्षी जून मध्ये ई-केवायसी देखील करावा लागणार आहे। म्हणजे आता आपल्याला दरवर्षी ई-केवायसी करायचं आहे। जून जुलै मध्ये दरवर्षी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। या उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी म्हणून काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच झालेला आहे। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसताना देखील त्या योजनेचा लाभ घेत आहे, अशा बहिणींना लगाम घालण्यासाठी म्हणून काही सुधारणा करण्याचा निर्णय नुकताच झालेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे, अशी माहिती समोर येत आहे। दरवर्षी जून जुलै मध्ये ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। लाभार्थी हयात आहे की नाही याची देखील माहिती घेणार आहेत। तसेच जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसणाऱ्या बहिणींना अपात्र करणार, या बहिणी होणार अपात्र आणि ज्या ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। ज्या बहिणी या निकषात बसत नाहीये त्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आहेत। तर आता आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। त्याचप्रमाणे कोणती आलेली आहे नवीन खुशखबर, हीच आपण आता बातमी पाहणार आहोत। आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे आनंदाची बातमी, खुश खबर। येत्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे येत्या 8 दिवसाच्या आत फेब्रुवारीचा हप्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जालन्यात ही माहिती दिलेली आहे। अनेक ठिकाणी ही योजना बंद होणार अशी चर्चा चालू असताना अजित पवार साहेब म्हणाले की लाडकी बहीण योजना चालवायची की बंद करायची हे सरकार ठरवणार, असेही साहेबांनी ठणकावून सांगितले। सोबतच येत्याच आठवड्यात लाडकीच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा होणार, ही सुद्धा आनंदाची बातमी दिलेली आहे। दिली का नाही आनंदाची बातमी? आणि ह्या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर अजितदादांनी सांगितले की फेब्रुवारीचा हप्ता वाटपासाठी
3,500 कोटीच्या चेकवर त्यांची सही झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या आठवड्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे। तसेच महिलांशी वेडेवाकडे वागू नका, अन्यथा मकोका लावेल नाहीतर टायरमध्ये घालायला सांगेल, असे देखील अजितदादा पवार साहेबांनी ठणकावून सांगितलं आहे। आता आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत, लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी। तर धक्कादायक बातमी कोणती आहे हे थोडंसं ऐकल्यावर मलाही टेन्शन आलं। तर आता बघूया आपण की लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी कोणती। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखीन कमी होण्याची शक्यता आहे। 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेतून वगळले जाणार आहे। उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे। महाराष्ट्रात जवळपास 2 कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। विधानसभा निवडणुकीआधी जाहीर झालेल्या या योजनेमध्ये सहभागी झालेल्या महिलांची संख्या आता आणखीन कमी होणार आहे। निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणी आता डायरेक्ट योजनेतून बाद होणार आहेत। मात्र सरकारने आतापर्यंत जेवढेही पैसे ह्या अपात्र ठरलेल्या बहिणींना दिलेले आहेत ते पैसे परत घेतले जाणार नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे। कोणतीही योजना ही सरकार बंद करणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे। जर एक धक्कादायक बातमी असली की आता निकषात न बसणाऱ्या महिला या योजनेतून बाहेर होणार आहे, तर त्याबरोबर त्या निकषात न बसणाऱ्या म्हणजेच अपात्र ठरलेल्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे की आतापर्यंत त्यांना जेवढेही हप्ते मिळालेले आहेत ते हप्ते सरकार परत घेणार नाहीये, ते हप्ते त्या बहिणींकडेच राहणार आहे। म्हणजे जर डिसेंबर पर्यंत हप्ता काही बहिणींनी घेतलेला आहे, मात्र डिसेंबर नंतरच्या झालेल्या या पडताळणीमध्ये ही जी पडताळणी आता सुरू केलेली आहे आणि त्याच्या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, निकषामधून बाद झालेल्या आहेत, अशा बहिणींना आतापर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत जेवढेही हप्ते मिळाले असतील तेवढे हप्ते परत घेतले जाणार नाहीये। ही दिलासादायक बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। मात्र निकषात न बसल्यामुळे योजनेतून बाद झाल्यामुळे आता पुढील हप्ते या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीये। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेत काय बदल करण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। तर ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, ही पण बघून जावा की लाडकी बहीण योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहे त्यावर एक नजर टाकूया। तर लाडकी बहीण योजनेतील बदल कोणते? नव्याने पात्र झालेल्या महिलांना जुलैपासून निधी न देता मंजूर झाल्यापासून निधी वाटप करण्यात येईल। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि हयात प्रमाणपत्र पाहूनच पुढचा हप्ता मिळणार। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास लाभार्थी महिला अपात्र ठरवली जाईल। 4 चाकी गाडी असल्यास लाभार्थी अपात्र होणार अशी नियमाची काटेकोरप्रमाणे अंमलबजावणी होणार आहे। अन्य योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळणार किंवा रक्कम कमी करण्यात येईल। म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि 65 वर्षे वय ओलांडलेल्या बहिणी होणार अपात्र। दरम्यान लाडकी बहीण योजनेत 5 लाख बहिणी अपात्र कशा ठरल्या ते आता आपण पाहूया। या 5 लाख अपात्र बहिणींच्या आकड्यापैकी 2,30,000 महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे या 2,30,000 महिला वगळण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर 1,10,000 अपात्र बहिणी वयाचे 65 वर्षे ओलांडल्यामुळे या 1,10,000 बहिणी बाद झालेल्या आहेत। त्यातूनच 1,60,000 बहिणी या 4 चाकी गाडी असणाऱ्या आणि नमोशक्ती योजनेच्या तसेच स्वइच्छेने माघार घेणाऱ्या अपात्र बहिणी आहेत। अशा प्रकारे एकूण 5 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। अशा प्रकारे या व्हिडिओतून मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तसेच नवीन आलेली अपडेट ही दिलेली आहे। ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची ठरलेलीच असेल आणि ही माहिती तुम्हाला आवडलेलीच असेल। व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। व्हिडिओमधनं जर तुम्हाला काय प्रश्न उद्भवले असतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्कीच त्याच्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण आणि दमदार अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।